योगेश किल्लारी आवाज येतोय? कोलेगाव शाखा आहे 3 नंबरला वाडा शाखा आणि शिरूर शाखा म्हणजे वाड्याने अतिशय उत्कृष्ट काम केलंय परंतु काही शाखा अशा आहेत की त्यांनी अजून एक वाटप झाले अनेक शाखा शून्यावर आहेत आणि शहरातल्या शाखा मागे आहेत म्हणजे पारगाव राजगुरुनगर कोलेगाव मंचर सुद्धा मागे त्याच्यातून त्यांनी मलठण मागे आहे आले फाटा ठीक आहे त्याच्यानंतर चाकणचं काम विशेष नाही नेरूळनी फक्त एकच QR कोड दिलाय अहमदनगर अतिशय मागे एकच QR कोड दिलाय माझी विनंती करतो मी प्रत्येक वेळेस तुम्हाला विनंती करण्याची गरज नाहीये आपली ती जबाबदारी आणि कर्तव्य आहे की ते आपण पार पाडणं आवश्यक आहे आणि जर आपण संचालक मंडळाला दिलेला शब्द जर पाळत नसाल आणि बँक जर त्या पद्धतीने चालत नसेल तर मग फक्त आपण पगारासाठी नोकरी करतो असा अर्थ व्हायला नको संचालक मंडळाने जे काही धोरण घेतलं ज्या अपेक्षा केल्या की जे चांगले धोरण घेतल्यानंतर खऱ्या अर्थाने अंमलबजावणी करण्याचं काम हे शाखेतल्या आणि बँकेच्या सर्व कर्मचाऱ्यांचं मिळून आहे आणि ते जर आपण परिपूर्णरित्या पूर्ण करणार नसाल तर ती बाब उचित नाही त्याच्यामुळे आपण पद्धतीने पूर्ण करू शरद सहकारी बँक लिमिटेड मंचर आणि या बँकेच्या अनावरण समारंभ या ठिकाणी आपण आयोजित केलेला आहे आणि शिवराज्याभिषेक दिनाच्या शुभमुहूर्तावर या ठिकाणी बँकेच्या नवीन अशा QR कोडचं अनावरण या ठिकाणी आपण 16 उपस्थित सर्व लोकांना साक्षीदारांच्या संचालकांच्या खातेदारांच्या आणि सर्व सेवकांच्या उपस्थितीमध्ये त्याचप्रमाणे सर्व शाखांच्या उपस्थितीमध्ये या ठिकाणी हा कार्यक्रम आपण संपूर्ण करणार आहोत या ठिकाणी बँकेच्या वतीने म्हणून हार्दिक अभिनंदन करतो आभार मानतो आणि या ठिकाणी कार्यक्रमाच्या सुरुवातीलाच आज शिवराज्याभिषेक दिन असल्यामुळे छत्रपती शिवाजी महाराजांचा महाराष्ट्र म्हणून हा महाराष्ट्र या ठिकाणी ओळखला जातो आणि महाराजांच्या प्रतिमेचा पुष्पहार अर्पण करणं पूजन करणं हे आपलं आद्य कर्तव्य आहे या इथून सुरुवातीलाच आपण या ठिकाणी छत्रपती शिवाजी महाराजांच्या प्रतिमेचं पूजन पुष्पहार अर्पण करणार आहोत आणि त्यानंतर या बँकेचे संस्थापक माजी आमदार आदरणीय दत्तात्रय गोविंदराव वळसे पाटील ज्यांनी या ठिकाणी हा बँकेचा वटवृक्ष लावला श्री 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 छत्रपती शिवाजी महाराज
या ठिकाणी पुष्पहार अर्पण केल्यानंतर दीपप्रज्वलन सुद्धा मान्यवरांच्या एक फोटो असं महिला आणि ते कस्टमर त्यांच्या हस्ते दीपप्रज्वलन मेणबत्ती ज्यांनी QR कोड असंच थांबा कारण मेणबत्ती लावून जे खातेदार हितचिंतक आहेत त्यांना विनंती आहे की आपल्या शुभ हस्ते या ठिकाणी दीपप्रज्वलन होत आहे. आपण या ठिकाणी पुढे यायचे. यानंतर आपण आपल्या काय ठरलं शरद सहकारी बँक लिमिटेड मंचर या आपल्या बँकेच्या QR कोड अनावरण समारंभ कार्यक्रमाचे अध्यक्ष यांच्या शुभ हस्ते आपण हा कार्यक्रमात आयोजित केला. अशा आपल्या बँकेचे धडाडीचं नेतृत्व करणारे बँकेचे विद्यमान चेअरमन आदरणीय देवेंद्र शेठ शहा साहेब, बँकेचे उपाध्यक्ष विवेक दादा वळसे पाटील, बँकेचे सर्व सन्माननीय संचालक संचालिका, विशेषतः या बँकेच्या माध्यमातून ज्या खातेदारांनी QR कोडचा वापर सुरू आजपासून करत आहे अशा उपस्थित सर्व बँकेचे खातेदार, बँकेचे प्रेम करणारे, सातत्याने बँकेला प्रसिद्धी देणारे व बँकेची वस्तुस्थिती जनतेसमोर मांडणारे आमचे पत्रकार मित्र, बँकेचे माझे सर्व सहकारी अधिकारी आणि कर्मचारी आणि विशेषतः ऑनलाईन असलेले सर्व शाखेमध्ये काम करणारे माझे सर्व शाखा अधिकारी आणि त्यांचे सर्व सहकारी, साधारणतः 220 ते 240 अधिकारी कर्मचारी आता हा कार्यक्रम ऑनलाईन शाखेतून उपस्थित राहून अटेंड करीत आहेत. असे माझे सर्व सहकारी. शरद सहकारी बँकेने QR कोडचा हा कार्यक्रम आयोजित केला. खऱ्या अर्थाने देशात वेगवेगळ्या बँका कामकाज करीत असताना त्यांच्याबरोबर शरद सहकारी बँक ही 54 वर्षापासून आपल्या ग्राहकांना सेवा देण्याचा, उत्कृष्ट सेवा देण्याचा प्रयत्न करीत आहे आणि हे सर्व संचालक मंडळाने घेतलेले निर्णय आणि त्याची अंमलबजावणी करण्याची जी जबाबदारी आपल्या सर्व अधिकारी कर्मचाऱ्यांवर असते, ते आपण योग्य प्रकारे पार पाडत आहोत आणि त्यापेक्षाही अधिक उत्तमरित्या पार पाडली तर शरद सहकारी बँकेचं नावलौकिक महाराष्ट्रात आहे तो देशात जाण्याला वेळ लागणार नाही. इतर बँका ज्या ज्या सुविधा आपल्या खातेदारांना देत आहेत त्या सुविधा शरद सहकारी बँकही आपल्या खातेदारांना देत आहे. QR कोड हा बँकेने सुरू केलेला उपक्रम हा खऱ्या अर्थाने आजचा नाही.
याच्यापूर्वी 3-4 वर्षापूर्वी शरद सहकारी बँकेने 2021-22ला आपल्या खातेदारांना QR कोड दिलेला आहे। मात्र त्यावेळेस गुगल आणि इतर माध्यमातून ज्यावेळेस QR कोड दिला त्यावेळेस काही अडचणी निर्माण होतात, म्हणून बँकेने स्वतःचा असा QR कोड बँकेने घेतला की ज्यामुळे आमच्या खातेदारांना त्याचा लाभ घेता येईल आणि तात्काळ ज्या काही बाबी फायदे मिळतील ते फायदे आपल्या मार्गदर्शनास आदरणीय चेअरमन साहेब आणि व्हाईस चेअरमन साहेब आपल्याला विदित करतील। परंतु शरद सहकारी बँक ही अतिशय उत्तम चाललेली बँक, जिचा NPA 0% आहे। फायनान्शियल साऊंड आणि वेल्थ मॅनेजमेंटमध्ये महाराष्ट्रातल्या किंवा देशातल्या ज्या काही मोजक्या बँका आहे त्यामध्ये शरद सहकारी बँकेचा समावेश होतो, ही अभिमानाची गोष्ट आहे। तसेच देशात अनेक सहकारी बँका कामकाज करतात, त्याच्या शरद सहकारी बँकेचा RBIने जे काही सर्वे केला, जो काही त्यांचे निकष आहेत, त्याच्या शरद सहकारी बँक ही भारतात 40व्या क्रमांकाला गणली जाते। अशा शरद सहकारी बँकेच्या या कार्यक्रमाला उपस्थित सर्व मान्यवर, बँकेचे विद्यमान अध्यक्ष देवेंद्र शेठ शाह, उपाध्यक्ष वळसे साहेब, सर्व संचालक मंडळ, माझे अधिकारी कर्मचारी आणि उपस्थितांचं मी बँकेच्या वतीने स्वागत करतो आणि आपले आभार मानतो की आपण या कार्यक्रमाला उपस्थित राहून या बँकेच्या कामकाजाची माहिती आपल्या सभासदांपर्यंत, आपल्या खातेदारांपर्यंत पोहोचवण्यासाठी आणि त्यांना नवीन सेवा उपलब्ध करून देण्यासाठी करत आहात। या कार्यक्रमाच्या निमित्ताने आपलं सर्वांचं मी स्वागत करतो आणि थांबतो। यानंतर बँकेचे सोशल मीडिया आणि मार्केटिंग प्रेझेंटेशन या ठिकाणी आपल्यासमोर सादर होईल, तर सर्वांनी त्या ठिकाणी ते पाहून घ्यावं अशी मी आपणा सर्वांना विनंती करतो। वळसे पाटील अहो, शेतकऱ्यांना आधार देण्यासाठी त्यांनी 1974 मध्ये शरद सहकारी बँक लिमिटेडची स्थापना केली। आज आपल्या शरद सहकारी बँक लिमिटेडच्या संपूर्ण महाराष्ट्रात 27 शाखा कार्यरत आहेत। ठेवींवर आकर्षक व्याज, कमी दरातील कर्ज आणि आधुनिक बँकिंग सेवा, आधुनिक तंत्रज्ञान आणि ग्राहकांच्या विश्वासामुळे आपली शरद सहकारी बँक लिमिटेड लवकरच 5000 कोटींचा टप्पा ओलांडणार आहे। शरद सहकारी बँक QR कोड अनावरण सोहळा आपणा सर्वांचे स्वागत। शरद सहकारी बँक लिमिटेड आता नोटांवर नाही, बोटांवर पेमेंट। एकोणीसशे 72 साली महाराष्ट्राच्या पश्चिम भागात भीषण दुष्काळ पडला। शेतकरी संकटात सापडले आणि त्याच वेळी उभे राहिले एक खंबीर नेतृत्व, आपले स्वर्गीय कैलासवासी दत्तात्रय गोविंदराव वळसे पाटील। अहो, शेतकऱ्यांना आधार देण्यासाठी त्यांनी 1974 मध्ये शरद सहकारी बँक लिमिटेडची स्थापना केली। आज आपल्या शरद सहकारी बँक लिमिटेडच्या संपूर्ण महाराष्ट्रात 27 शाखा कार्यरत आहेत। ठेवींवर आकर्षक व्याज, कमी दरातील कर्ज आणि आधुनिक बँकिंग सेवा, आधुनिक तंत्रज्ञान आणि ग्राहकांच्या विश्वासामुळे आपली शरद सहकारी बँक लिमिटेड लवकरच 5000 कोटींचा टप्पा ओलांडणार आहे। शरद सहकारी बँक QR कोड अनावरण सोहळा आपणा सर्वांचे स्वागत। शरद सहकारी बँक लिमिटेड आता नोटांवर नाही, बोटांवर पेमेंट। शरद सहकारी बँकेच्या कामकाजाची माहिती आणि त्याचा प्रसार राज्यात व्हावा म्हणून संचालक मंडळाने घेतलेल्या निर्णयापैकी बँकेचे जे काही वेगवेगळे कामकाज आहे त्यातले अनुभवी व्यक्तिमत्व, फुल हाऊस कंपनीचे संचालक मयुरेशजी इथे उपस्थित आहेत। त्यांनी या बँकेच्या या कार्यक्रमाचं नियोजन आणि याच्या अनुषंगिक ज्या काही जाहिराती राज्यभरात करायच्या आहेत, TV ला असेल, जिंगल असेल
किंवा इतर ज्या काही Recording वेगवेगळ्या in गोष्टी आपण progress. करतो आहोत त्या सर्व बाबींचं नियोजन करण्याची जबाबदारी आपण त्यांच्यावर सोपवली. त्यांनी अतिशय अल्प काळात गेली 4-5 दिवसात या कार्यक्रमाचं नियोजन केलं आणि हा कार्यक्रम पूर्ण या सभागृहाच्या प्रांगणात जरी आपण साजरा करीत आहोत तरी तो महाराष्ट्रात पोहोचवण्याची जबाबदारी आपण त्यांच्यावर पेपरच्या माध्यमातून असेल, होल्डिंगच्या माध्यमातून असेल, जिंगलच्या माध्यमातून असेल, रेडिओ TV याच्यासाठी आवश्यक त्या सर्व जबाबदाऱ्या त्यांनी अतिशय उत्तम प्रकारे पार पाडून आपल्याला मार्गदर्शन करण्याचा त्यांनी प्रयत्न केलेला आहे आणि त्यांनी बोलतंय ना ते आता आपल्याला त्यांचं मनोगत व्यक्त करतील. सर्व उपस्थित मान्यवर, शरद सहकारी बँकेचे कार्यकारी मंडळ, सर्व कर्मचारी वर्ग, बंधू आणि भगिनींनो, नमस्कार. माझं नाव मयुरेश्वर काळे. मी आज इथे फक्त फुल हाऊसचा प्रतिनिधी म्हणून नाही तर फार अल्पावधीत तुमच्या शरद सहकारी बँकेचा एक सहकारी, एक सभासद झाला ह्या भावनेने तुमच्याशी हे सगळं बोलायला आज मी उभा आहे. आम्हाला फुल हाऊस म्हणून किंवा कंपनी म्हणून हे सांगायला खूप आनंद होतो आहे की या डिजिटायझेशनच्या बँकेच्या नवीन प्रवासामध्ये आम्ही एक खारीचा वाटा उचलू शकणार आहोत आणि उचलू शकलो आहे याचा आम्हालाही अभिमान वाटतो. 5 दशकांपासून लोकांचा असलेला विश्वास आणि बँकेचा पूर्ण प्रेरणादायी प्रवास हा मी काही काळातच बघितलेला आहे. तर नेक्स्ट सो आम्ही कायम असं म्हणतो की आजकालच्या डिजिटल तंत्रज्ञानाच्या जगामध्ये डेटाला प्रचंड महत्त्व आहे आणि आम्ही स्वतःला एक नुसती एक साधी जाहिरात तयार करणारी कंपनी न म्हणता डेटा ड्रिव्हन ॲप्रोचनी चांगल्या वेगवेगळ्या जाहिराती तयार करून ब्रँड बिल्डिंग आणि ब्रँडिंग हे मोठ्या प्रमाणावर करणारी आम्ही कंपनी आहोत. ते करताना स्टोरी टेलिंग हा माध्यम आपण सगळ्यांना आता इथून पुढे बँकेच्या पूर्ण कम्युनिकेशनमध्ये बघायला मिळणार आहे आणि सर्व कार्यकारी मंडळांनी आम्हाला ती जबाबदारी दिली आहे त्याबद्दल, आमच्यावर विश्वास टाकला आहे त्याबद्दल आम्ही सर्वप्रथम त्यांचे धन्यवाद मानतो. आम्ही असं कायम म्हणतो, रादर मी आमच्या टीमला आणि आमच्या पूर्ण सगळ्या मुलांना हे कायमच सांगत असतो की आपण वाऱ्याची दिशा कधी बदलू शकत नाही, पण आपल्या होडीचं शीड आपण अशा पद्धतीने ॲडजस्ट करू शकतो की जेणेकरून आपला प्रवास खूप चांगला, यशस्वी आणि प्रेरणादायी ठरतो. सो कुठलाही ब्रँड मोठा होताना फक्त चांगलं प्लॅनिंग असून उपयोग नाही, चांगलं एक्झिक्युशन असून उपयोग नाही, त्याला चांगल्या मार्केटिंग आणि कम्युनिकेशनचीही तेवढीच सांगड घालायला लागते. सो इथून पुढे आपला प्रवास कसा असणार आहे याचं थोडक्यात इथे मी काही पॉइंटर्स आणलेले आहेत ते मी तुम्हाला सांगतो. सो आता ही स्लाईड मेनली आपल्या बँकिंग सेक्टरच्या पूर्ण अनुभवाबद्दल बोलते, पण सो आता याच्यातले जर तुम्ही खालचे 2 महत्त्वाचे पॉईंट बघितलेत की मिलेनियल्स आणि जेनझी जी आत्ताची पुढची पिढी आहे ती बँकेकडे कशी अट्रॅक्ट होईल, कशा पद्धतीने बँकेवर त्यांचा जास्त फोकस राहील आणि वेगवेगळ्या डिजिटल माध्यमातनं, वेगवेगळ्या कम्युनिकेशनच्या माध्यमातनं आपण त्यांच्याबरोबर कसे जोडले जाऊ शकतो ह्यासाठीची ही स्लाईड आहे. नेक्स्ट. नेक्स्ट. सो आत्ता आपला पूर्ण जो काही कम्युनिकेशनचा फोकस आहे तो वेगवेगळ्या आपल्या ज्या काही बँकेच्या ऑफर्स आहेत त्या लोकांपर्यंत पोहोचवणे, जास्तीत जास्त ग्राहक म्हणजे ठेवीदार वाढवणे आणि अर्बन आणि रुरल मार्केट या दोन्हीमध्ये एक सर्वोत्तम कामकाज करणारी, सर्वोत्तम पद्धतीने चालणारी आणि सगळ्यात महत्त्वाचं एक ब्रँड म्हणून खूप मोठ्या लेवलला जाणारी अशी शरद सहकारी बँकेची ओळख व्हावी असं आम्हाला या माध्यमातून वाटतं. सो शरद सहकारी बँक जेव्हा आम्ही काम करायला सुरुवात केली तर आपण क्लायंट फर्स्ट अप्रोचनी जातो, म्हणजे आपण कायमच ग्राहकांना, ठेवीदारांना
खूप पूजनीय मानून त्यांच्याबरोबर तसं व्यवहारात्मक गोष्टी करतो. आपण उत्तम सर्वांचं ऐकतो, सर्वांचं ऐकून आपण निर्णय घेतो आणि आपण ग्रोथ ओरिएंटेड होतो. आणि ही ग्रोथ आपल्याला अजून मोठ्या प्रमाणावर कशी नेता येईल ह्याच्याकडेच आमचे सर्व प्रयत्न असणार आहेत. सो आत्ता आपण ॲस्पिरेशन्स, ट्रस्ट, नीड्स आणि सोल्युशन ह्या 4 मुद्द्यांना घेऊन सामोरं जाणार आहोत. सो जेव्हा काम सुरू केलं तेव्हा फक्त आकडेवारी, व्याजदर, कर्ज, पैसे याच्या पलीकडे जाऊन विचार करताना आम्ही वेगवेगळ्या गोष्टींना समोर ठेवलं की शेतकरी, गृहिणी, छोटे व्यापारी, तरुण आणि वृद्ध जे शाखेमध्ये केवळ फक्त बँकिंगसाठी येत नाहीत, तर आपण सगळ्यांनी जपलेल्या आपलेपणाच्या भावनेतनं ते येतात. आणि हीच भावना 5 दशकापासून आपण जी जपतो आहे तिला आपण खूप चांगल्या पद्धतीने कम्युनिकेशनच्या माध्यमातून कशा पद्धतीने आपण पुढे नेऊ शकतो, तर त्याचे आत्ता हे काही मीडियम्स तुम्हाला स्क्रीनवर दिसत असतील. सो आतापासनं आपण सोशल मीडिया आणि डिजिटल मार्केटिंगचा खूप मोठ्या प्रमाणावर वापर करून बँकेबद्दलची सर्व माहिती बँकेच्या ग्राहकांबरोबर किंवा ठेवीदारांबरोबर किंवा सर्व स्टेक होल्डर्सबरोबर वेळोवेळी वेगवेगळ्या पद्धतीने आपण पोहोचवणार आहोत, ज्याच्यामध्ये सोशल मीडिया आणि डिजिटल मार्केटिंगचा खूप मोठा हातभार असणार आहे. त्याच्यानंतर प्रिंट मीडिया आणि TV कमर्शियल आणि रेडिओ याही माध्यमांना आपण हात घालणार आहोत. याच्यामध्ये सर्वात महत्त्वाचं असणारे ते म्हणजे परफॉर्मन्स मार्केटिंग. आज तुम्ही सगळेजण सोशल मीडियावर असता, दिवसभरातले 1-2 तास असता. त्यावेळेला तुम्हाला आता इथून पुढे वेळोवेळी बँकेच्या जाहिराती आपल्याही दिसतील, ज्या तुम्ही तुमच्या आप्तेष्टांना, प्रिय मित्रांना, मैत्रिणींना पाठवू शकता. आणि हे सगळं करताना मी विथ ड्यू रिस्पेक्ट की बाबा चेअरमन सर आहेत, व्हाईस चेअरमन आहेत, CEO सर आहेत, यांनाही पूर्वी म्हटलं होतं की हे सगळं करताना हे फक्त कुठल्या एका टीमची जबाबदारी नाही, ही आपल्या सर्वांची जबाबदारी आहे. ही आपल्या सर्वांची एक टीम म्हणून जबाबदारी आहे. अशा पद्धतीने जर आपण या पूर्ण कम्युनिकेशन स्ट्रक्चरला जर नीट बघू शकलो तर जास्त चांगल्या पद्धतीने पुढं आपल्याला जाता येईल. विश्वास कायम राखण्यासाठी बँकेनं कायमच शाश्वत भविष्याची भाषा बोलली पाहिजे आणि आत्मसात केली पाहिजे. आणि ती भाषा ही आपण सर्वांनी पुढं आता आपल्या कम्युनिकेशनच्या माध्यमातून कशी बोलायची ह्याच्याकरता आम्ही QR कोड अनावरण सोहळ्याचं तुम्ही बघितलं असेल की तुम्हाला प्रत्येकाला टोप्या दिल्या आहेत किंवा असं वेगवेगळ्या इनोव्हेटिव्ह पद्धतीने करण्याचं काम आम्ही प्रयत्न केलेला आहे. सो आता इथून पुढे तुम्हाला वेगवेगळी कम्युनिकेशन्स CEO सरांकडनं किंवा ब्रांचेसमधनं तुमच्यापर्यंत पोचतील, ती तुम्ही जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करा. आणि आम्ही आमच्या वतीने असंच देवाकडे प्रार्थना करू की लवकरात लवकर बँकेने 50,000 कोटीचाही टप्पा पार पाडावा आणि एक सहकारी क्षेत्रातली सर्वोत्कृष्ट बँक म्हणून देशपातळीवर आपण आपला नुसतं महाराष्ट्र नाही पण देशपातळीवर ठसा उमटवा अशी आम्ही ईश्वरचरणी प्रार्थना करतो. आणि आम्हाला फुल हाऊस म्हणून संधी दिलीत, एक ॲड एजन्सी म्हणून संधी दिलीत आणि आत्ता बोलायची संधी दिलीत, त्याबद्दल खूप खूप धन्यवाद. तर आता सगळ्यांनी आपण एकदम एक वाक्य म्हणूयात जे तुमच्या सगळ्यांच्या टोपीवर आणि शर्टावर पण आहे. शरद सहकारी बँक, आता नोटांवर नाही बोटांवर पेमेंट. गणपती बाप्पा मोरया. थँक्यू. धन्यवाद मयुरेश सर. अत्यंत उपयुक्त अशी माहिती QR कोडच्या संदर्भात या ठिकाणी आपण दिलेली आहे. आपलं वेळोवेळी मार्गदर्शन या पुढील काळातसुद्धा बँकेला अपेक्षित आहे आणि ते लाभेल अशी अपेक्षा या ठिकाणी आम्ही व्यक्त करतो. आणि यानंतर बँकेचे जे आपले सभासद आहेत, खातेदार आहेत किंवा बँकेवर ज्यांचं आतोनात प्रेम आहे आणि ज्यांनी या ठिकाणी हा QR कोड जे वापरतात असे खातेदार या ठिकाणी उपस्थित आहेत आणि त्यांचं त्या ठिकाणी सत्कार करणं हे बँकेचं आद्य कर्तव्य आहे. आणि त्या दृष्टिकोनातून या ठिकाणी बँकेचा QR कोड वापरतात किंवा वापर करतात किंवा गेल्या 20-25 वर्षापासून ज्यांचे बँकेशी ऋणानुबंध आहेत, संबंध आहेत, खाते आहेत
आणि सर्व ट्रान्झॅक्शन बँकेमध्ये करतात असे मंचर येथील आराध्या एंटरप्राइजेसचे सर्वेसर्वा प्रोप्रायटर नितीन भागोजी बानखेले त्यांच्या वडिलांपासून या ठिकाणी बँकेशी त्यांचे व्यवहार आहेत. त्यांचं ते QR कोडसुद्धा ते या ठिकाणी ते वापरतात. सुरुवातीपासूनच बँकेत सर्व खाती आहेत, करंट खाती आहेत, कर्ज खाती आहेत, सर्व व्यवहार या ठिकाणी बँकेत करतात. त्यांचा सत्कार या ठिकाणी आपण करतोय. मी बँकेचे अध्यक्ष माननीय देवेंद्र शेठ शहा साहेब यांना विनंती करतो की आपण या ठिकाणी नितीन भागोजी बानखेले प्रोप्रायटर आराध्या एंटरप्राइजेस यांचा या ठिकाणी आपण सत्कार करायचा आहे. दोन्ही बंधू या ठिकाणी राहुल आणि नितीन दोन्ही उपस्थित आहेत. दोघांचं सुद्धा या ठिकाणी बँकेच्या वतीने मनपूर्वक अभिनंदन, मनपूर्वक आभार. स्वामी विवेकानंद पतसंस्थेचे चेअरमन सुद्धा या ठिकाणी राहुल शेठ आहेत. त्यांचं सुद्धा या ठिकाणी अभिनंदन. आपल्या जुन्या गावातल्या जुन्या हॉटेल मयूर समोर त्यांचं दुकान आहे आणि त्या ठिकाणी सुरुवातीपासून त्यांची आपल्याकडे खाती आहेत. यानंतर श्री साई डिस्ट्रीब्युटर मंचर प्रोप्रायटर हर्षल संतोष गांधी हे सुद्धा या ठिकाणी या QR कोडचा वापर करतात आणि त्यांचा सुद्धा या ठिकाणी सत्कार आपण करत आहोत. मी बँकेचे उपाध्यक्ष आदरणीय विवेकदादा वळसे पाटील साहेब यांना विनंती करतो की साई डिस्ट्रीब्युटरचे सर्वेसर्वा प्रोप्रायटर हर्षल शेठ गांधी यांचा आपण या ठिकाणी सत्कार करायचा आहे. त्यानंतर या ठिकाणी गोवर्धन पशुखाद्य अवसरी फाटा या ठिकाणी ज्यांचा आपला व्यवसाय आहे आणि ते सुद्धा या ठिकाणी बँकेचे सुरुवातीपासूनचे खातेदार आहेत. त्या ठिकाणी श्री उमेश अशोक चक्कर हे सुद्धा बँकेचा QR कोड यांनी सुद्धा वापरत आहेत किंवा सर्व ट्रान्झॅक्शन या ठिकाणी बँकेत आहेत. तर मी त्यांचा सुद्धा सत्कार या ठिकाणी आपण करत आहोत. मी या ठिकाणी बँकेचे ज्येष्ठ संचालक आदरणीय दत्ता शेठ थोरात आपणास विनंती करतो की उमेश शेठ चक्कर यांचा आपण या ठिकाणी सत्कार करायचा आहे. धन्यवाद उमेश शेठ. यापुढील काळात सुद्धा आपण बँकेशी असंच प्रेम कराल आणि असंच व्यवहार कराल अशी अपेक्षा या ठिकाणी आम्ही बाळगतो. यानंतर साई दर्शन टूर्स अँड ट्रॅव्हल्स प्रोप्रायटर श्री आशिष सदाशिव निगोट हे सुद्धा बँकेचा QR कोड वापरतात किंवा सर्व ट्रान्झॅक्शन या ठिकाणी करतात आणि त्यांचासुद्धा या ठिकाणी सत्कार बँकेचे ज्येष्ठ संचालक आदरणीय दौलतभाई लोखंडे साहेब आपणास विनंती करतो की आपण श्री आशिष सदाशिव निगोट यांचा या ठिकाणी सत्कार करायचा आहे. त्यानंतर या ठिकाणी आपल्या बँकेवर नेहमी ज्यांचं सहकार्य लाभतं आणि जे बँकेचे कायदेविषयक सल्लागार आहेत, बँकेला कायदेविषयक सल्ला देण्याचं या ठिकाणी कामसुद्धा करतात. बँकेत सर्व व्यवहार बँकेत आहेत, कर्ज व्यवहार असतील, खाती असतील, सर्व व्यवहार या ठिकाणी आपल्याकडे आहेत. असे ॲडव्होकेट निलेश मारुती शेळके हे सुद्धा या ठिकाणी यांनी सुद्धा QR कोडचा या ठिकाणी लाभ घेतलेला आहे. मी या ठिकाणी बँकेचे माजी उपाध्यक्ष माननीय लोंढेसाहेब शिवाजीराव लोंढेसाहेब यांना विनंती करतो की आपण ॲडव्होकेट निलेश शेळके साहेबांचा या ठिकाणी सत्कार करायचा आहे.
त्यानंतर डॉक्टर अतुल साबळे हे सुद्धा या ठिकाणी उपस्थित आहेत आणि ते सुद्धा बँकेचा QR कोडचा या ठिकाणी वापर करतात, बँकेशी व्यवहार करतात. त्यांचा सुद्धा सत्कार या ठिकाणी बँकेचे तज्ज्ञ संचालक CA विजय शिंदे साहेब, मी आपणास विनंती करतो की आपण या ठिकाणी त्यांचा सुद्धा सत्कार करायचा आहे. त्यानंतर संदीप टेमकर या आहेत उपस्थित. संदीप टेमकर या ठिकाणी उपस्थित आहेत. त्यांनी सुद्धा या ठिकाणी बँकेचा QR कोड या ठिकाणी वापरतात आणि बँकेचा त्यांचा सुद्धा सत्कार या ठिकाणी शिंदे साहेबांच्या हस्ते या ठिकाणी संपन्न होत आहे. त्यानंतर संभाजी टावरे, पारगाव शाखेचे खातेदार संभाजी टावरे आहेत उपस्थित. या ठिकाणी संभाजी टावरे ते सुद्धा बँकेचा QR कोडचा या ठिकाणी वापर करतात, बँकेशी व्यवहार करतात. त्यांचा सुद्धा सत्कार करणं हे आपलं कर्तव्य आहे. मी बँकेच्या संचालिका सुषमाताई शिंदे यांना विनंती करतो की आपण या ठिकाणी त्यांचा त्या ठिकाणी सत्कार करायचा आहे. त्यानंतर हॉटेल काव्या पॅलेस प्रोप्रायटर सोमनाथ साहेबराव पवळे हे सुद्धा गेली बरीच वर्षे बँकेचे खातेदार असून सर्व व्यवहार बँकेमार्फत करतात. सर्व खातीसुद्धा बँकेत आहेत आणि बँकेला बहुमोल असं सहकार्य या ठिकाणी त्यांच्यामार्फत लाभतंय. त्यांचासुद्धा सत्कार या ठिकाणी बँकेचे संचालक अशोकराव आदक साहेब आपणास या ठिकाणी मी विनंती करतो की आपल्या शुभ हस्ते आपण या ठिकाणी सोमनाथ साहेबराव पवळे यांचा या ठिकाणी सत्कार करायचा आहे. त्यानंतर SK डिस्ट्रीब्युटर्स आहेत उपस्थित आहेत. आपलंसुद्धा या ठिकाणी बँकेचा QR कोड आपण वापरत आहात नवीन, आपलंसुद्धा या ठिकाणी सत्कार होत आहे. आणि या ठिकाणी मी आपले संचालक संतोषजी धुमाळ साहेब आपणास विनंती करतो की आपण त्या ठिकाणी त्यांचा सत्कार करायचा आहे. यानंतर प्रकाशजी मोर्डे झालेलं आहे त्यांचा सत्कार. ठीक आहे. या व्यतिरिक्त शिंदे साहेब आणखी कोणी मंचर शाखेचं तर बऱ्याच लोकांना आपलं QR कोड वापरतात, परंतु वेळेअभावी किंवा या ठिकाणी सर्वजणच उपस्थित राहू शकलेत असं नाही. परंतु जे उपस्थित राहिले त्यांचा या ठिकाणी प्रातिनिधिक स्वरूपामध्ये आपण सत्कार या ठिकाणी केलेला आहे. या ठिकाणी आपल्या बँकेला वेळोवेळी जाहिरातीच्या माध्यमातून असेल किंवा प्रिंट मीडियाच्या माध्यमातून असेल ज्यांचं नेहमी सहकार्य होतं असे पत्रकार बंधू, त्याच्यामध्ये आदरणीय DK वळसे साहेब असतील, संतोष वळसे साहेब असतील किंवा बाकीचे सर्व सहकारी त्यांचे असतील, मी सर्वांचं या ठिकाणी सर्वजण या कार्यक्रमाला उपस्थित आहेत. आणि त्या सर्वांचं अनमोल अशा मार्गदर्शनामुळं, अनमोल अशा सहकार्यामुळंच बँकेची या ठिकाणी प्रगती किंवा बँकेची प्रसिद्धी या ठिकाणी संपूर्ण जिल्ह्यामध्ये होत असते किंवा त्यांच्या माध्यमातून करत असतात. त्यांच्यामधील या ठिकाणी त्यांचे या ठिकाणी पत्रकारांचे प्रातिनिधिक स्वरूपात त्यातील या ठिकाणी आदरणीय DK वळसे साहेब
यांचा या ठिकाणी सत्कार करणं हे आम्ही आमचं उचित कर्तव्य समजतो आणि मी या ठिकाणी बँकेचे उपाध्यक्ष आदरणीय विवेकदादा वळसे पाटील साहेब किंवा सईद साहेब बँकेचे ज्येष्ठ संचालक सईद साहेब के सईद साहेब यांना या ठिकाणी विनंती करतो की आपण या ठिकाणी आदरणीय DK वळसे साहेबांचा या ठिकाणी सत्कार करायचा आहे. सर्व पत्रकारांचं यानंतर पत्रकार विलास शेटे या ठिकाणी आपला सुद्धा या ठिकाणी सत्कार होत आहे. स्वप्नील जाधव, जयेश शहा, विवेक शिंदे सर्वांना या ठिकाणी आपण संचालकांच्या शुभ हस्ते आपण या ठिकाणी सर्वांना विनंती आहे बुले साहेबांच्या हस्ते आपण पत्रकारांचा सत्कार या ठिकाणी. वैभव पोखरकर, स्वप्न विसोलीचे सर्व वैभव पोखरकर आहेत, प्रताप हिंगे सर्वांचा या ठिकाणी आमच्या बँकेचे संचालक मंडळाच्या वतीने जागेवर जाऊन या ठिकाणी सत्कार होता. प्रिंट मीडिया, फोटोग्राफी किंवा सोशल मीडिया किंवा या ठिकाणी इंटरनेटच्या माध्यमातून केबलवर जे काही सुविधा पुरवतात सर्वांचं सहकार्य या ठिकाणी लाभतं आहे आणि सर्वांचा या ठिकाणी सत्कार बँकेच्या संचालक मंडळाच्या वतीने या ठिकाणी संपन्न होत आहे. सोशल मीडिया, प्रिंट मीडिया, इलेक्ट्रॉनिक मीडिया सर्व क्षेत्रातील जे या ठिकाणी सहकारी आहेत सर्वांचा सत्कार या ठिकाणी बँकेच्या वतीनं या ठिकाणी होत आहे. या ठिकाणी आपल्याला आत्ताच आपल्या ह्या ज्या QR कोडचं जे स्वरूप आहे QR कोडच्या संदर्भात विस्तृत अशी माहिती या ठिकाणी या ठिकाणी दिलेली आहे आणि सोशल मीडिया मार्केटिंगच्या संदर्भात विस्तृत स्वरूपात माहिती दिलेली आहे आणि यापुढील काळातसुद्धा ज्यांचं सहकार्य आपल्याला वेळोवेळी लाभणार आहे असे मयुरेश सर काळे यांचासुद्धा या ठिकाणी आपण सत्कार करत आहोत. त्यांनी बहुमोल असं या ठिकाणी मार्गदर्शन केलं आहे. भविष्य काळातसुद्धा सर्वांना या ठिकाणी ते सर्व शाखा असतील किंवा सर्वांना ते मार्गदर्शन करतील. त्यामुळे त्यांचा सत्कार बँकेचे अध्यक्ष आदरणीय देवेंद्र शेठ शहासाहेब मी यांना विनंती करतो की मयुरेश बँकेचे मुख्य कार्यकारी अधिकारी माननीय राजेंद्र देशमुख साहेब आपणास विनंती करतो की आपण या ठिकाणी मयुरेश काळे सरांचा या ठिकाणी सत्कार करायचा आहे. वैभव पोखरकरांचा सत्कार या ठिकाणी यानंतर सर्व प्रिंट मीडिया, सोशल मीडिया, इलेक्ट्रॉनिक मीडिया सर्वांचा सत्कार आपण या ठिकाणी केलेला आहे. अनावधानाने कोणी जरी राहिलेले असेल तरी सर्वांचा सत्कार या ठिकाणी केला जाईल. आणि या ठिकाणी मी आता आपल्या कार्यक्रमाचं हे जे QR कोडच्या संदर्भात जी माहिती आहे त्याच्याबद्दलचं जे काही मनोगत आहे ते या ठिकाणी व्यक्त करतील आपल्या बँकेचे विद्यमान उपाध्यक्ष, जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष, युवकांचे आशास्थान माननीय विवेकदादा वळसे पाटील
ज्यांनी या ठिकाणी संचालक पदाच्या सुरुवातीच्याच काळात 2च दिवसामध्ये 500 बुलेटचं मंचरमध्ये वितरण केलं होतं यशस्वी असे. मी विवेकदादांना विनंती करतो की आपण या ठिकाणी QR कोडची माहिती आणि मनोगत व्यक्त करावं. आपण सर्वजण आज शरद बँकेच्या QR कोडच्या अनावरण प्रसंगी या ठिकाणी उपस्थित झालेला आहात. मी संचालक मंडळाच्या वतीनं बँकेच्या वतीनं आपल्या सर्वांचं या ठिकाणी मनपूर्वक स्वागत करतो. आज 6 जून शिवराज्याभिषेक दिन 1674 साली आजच्याच दिवशी रायगडावर छत्रपती शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक झाला होता आणि तो दिवस हा महाराष्ट्राच्या संपूर्ण इतिहासाला एक कलाटणी देणारा दिवस आहे. जसं त्यावेळेला छत्रपती शिवाजी महाराजांनी स्वतःचं राज्य निर्माण केल्याच्या नंतर त्याला कोणाची मान्यता घेण्यापेक्षा राज्याभिषेकाच्या माध्यमातून रयतेचं राज्य म्हणून त्याला त्या ठिकाणी मान्यता घेतली आणि स्वतःचा राज्याभिषेक त्या ठिकाणी केला आणि हे रयतेचं राज्य 6 जून 1674 साली त्या ठिकाणी अस्तित्वात आलं. जसं त्यावेळेची एक भावना होती की आपलं राज्य असावं, आपलं राजमुद्रा असावी, आपली घटना असावी आणि त्याच्यानुसार सगळा कारभार त्या ठिकाणी आपल्या रयतेच्या भल्यासाठी व्हावा. हीच भावना नंतरच्या काळामध्ये देखील वेगवेगळ्या देशामध्ये वेगवेगळ्या राज्यामध्ये भारताच्या स्वातंत्र्याच्या प्राप्तीनंतर देखील त्या वेळच्या राजकर्त्यामध्ये त्या ठिकाणी राहिली आणि नंतरच्या काळामध्ये घटनेच्या माध्यमातून भारतात देखील आपलं एक सार्वभौम राज्य त्या ठिकाणी निर्माण झालं. आणि अशाच प्रकारचा आज आपण जेव्हा संस्थांच्या माध्यमात हा विचार करतो त्यावेळेला संस्थेलाही प्रत्येकाला असं वाटतं की कुठलीही संस्था असेल तर आपलं स्वतःची जागा असावी, इमारत असावी, वेगवेगळ्या ठिकाणी आपले जे काही ब्रँचेस आहेत तिथं आपली मालकी असावी आणि हे सगळं करताना ग्राहक किंवा सभासद यांना अतिशय चांगल्या पद्धतीनं दर्जेदार सेवा देण्यासाठी असणाऱ्या गोष्टी आपल्याकडे सगळ्या उपलब्ध असाव्यात. काळ बदलत गेला त्याप्रमाणे सगळ्या ह्या सेवा त्या ठिकाणी देण्याचं प्रकार देखील त्या ठिकाणी बदलत गेला. मगाशी मयुरेश काळे यांनी सांगितलं की आता ह्या सगळ्या तंत्रज्ञानाच्या युगामध्ये जर लोकांच्या हातामध्ये जर ही सगळी ताकद द्यायची असेल, सेवा करायची असेल तर जे तंत्रज्ञान आहे त्याचा वापर करणं त्या ठिकाणी गरजेचं आहे. QR कोडच्या माध्यमातून आपण आज पाहतो की सुरुवातीच्या काळामध्ये ATM कार्ड त्या ठिकाणी आलं. प्रत्येकाला खात्यात जाऊन म्हणजे बँकेत जाऊन किंवा शाखेत जाऊन पैसे काढण्याची आवश्यकता भासत नव्हती. ATM सेंटरवर देखील जाऊन त्या ठिकाणी पैसे काढून माणसं आपले व्यवहार त्या ठिकाणी करत होती. त्याच्याही पुढच्या काळात जाऊन नंतर मोबाईलवर जेव्हा हा QR कोडचा सगळा एक पेमेंटची एक पद्धत त्या ठिकाणी सुरुवात झाली त्यावेळेला आज आपण पाहतो की किरकोळ भाजी घेतली तरी 10-20 रुपयापासून तर एखाद्या ओला उबेरच्या 100, 200, 500 रुपयापर्यंतचं पेमेंट किंवा त्याच्याही पुढचं पेमेंट हे QR कोडच्या माध्यमातून त्या ठिकाणी केलं जातं. आजपर्यंत आपण वेगळ्या QR कोडच्या माध्यमातून त्या ठिकाणी हे सगळं काम करत होतो. परंतु आपला स्वतःचा जसा मगाशी मी म्हटलं की प्रत्येक राज्याला असं वाटतं की आपली एक राजमुद्रा असावी तसा हा एक QR कोड देखील हा एक आजचा नवीन काळातली एक राजमुद्रा म्हटलं तर वावगं होणार नाही. आणि आज योगायोगानं त्याच दिवशी आपण हा QR कोडचं अनावरण त्या ठिकाणी करतो आहे. चेअरमन साहेबांच्या अतिशय कल्पक अशा संकल्पनेतून हा सगळा त्या ठिकाणी हा कार्यक्रम त्या ठिकाणी संपन्न होतो आहे. निश्चित आमच्या सर्व संचालक मंडळाला या गोष्टीचा मनापासूनचा अभिमान आहे. अर्थात QR कोड जरी आत्ता अनावरण झालेला असला तरी तो सर्व ग्राहकापर्यंत आणि सभासदांपर्यंत पोहोचवण्यासाठी आपल्या सर्वांच्या सहकार्याची गरज त्या ठिकाणी लागणार आहे. विशेषतः जरी आता मयुरेश काळे यांच्या फुल हाऊस ॲडव्हर्टायझिंग कंपनीच्या माध्यमातून आम्ही ते सगळीकडे पोहोचवण्यासाठी जे उपक्रम किंवा जे वेगवेगळे प्रकार त्या ठिकाणी असतील ते आम्ही करूच. परंतु माझी पत्रकारांना विशेषतः डिजिटल क्षेत्रातील पत्रकारांना जास्त माझी विनंती आहे की हा जो काही QR कोड आहे हा सर्वसामान्य ग्राहकापर्यंत पोहोचवण्यासाठी तुमच्या सर्वांच्या सहकार्याची फार मोठी आवश्यकता बँकेला आहे. ते सहकार्य तुमच्या माध्यमातून व्हावं अशी मी तुम्हाला मनापासून त्या ठिकाणी विनंती करतो. आणि जशी आता हळूहळू संस्थेची प्रगती होत चालली आहे, संस्थेने एक टप्पा डोळ्यासमोर ठेवून त्या ठिकाणी वाटचाल चालली आहे. 5,000 कोटीचा टप्पा नजीकच्या काळामध्ये पूर्ण करण्यासाठी आपण सर्वजण त्या ठिकाणी प्रयत्न करतो आहे. आपल्या सर्वांना माहिती आहे की ज्या अडचणी आपल्याला मधल्या काही काळामध्ये आपली प्रगती थोडीशी थांबली होती त्या सगळ्या अडचणी दूर झालेल्या आहेत आणि आता प्रगतीच्या मार्गावर आपण अतिशय वेगानं घोडदौड करत आहोत.
ही गोडदोड करत असताना अधिकाधिक सेवा आपल्या सर्वांना देण्याचा आमच्या सर्वांचा प्रयत्न असेल. आज QR कोडचं अनावरण झालेलं आहे. लवकरच RTGSसाठी स्वतःचा IFSC कोड देखील शरद बँकेचा स्वतःचा असेल आणि तो क्षण देखील पुढच्या काही काळामध्ये आम्ही त्याही ध्येय गाठल्याशिवाय त्या ठिकाणी राहणार नाही असा विश्वास मला तुम्हाला या निमित्तानं वाटतो. अनेक गोष्टी आता स्वतः देवेंद्र शेठ शाह हे एका उद्योगाच्या व्यवसायाच्या माध्यमातून जगभर फिरत असतात आणि बँकिंगमधल्या किंवा अर्थव्यवस्थेतल्या अनेक गोष्टींच्या बदलांची माहिती त्यांना त्या ठिकाणी असते आणि त्याच्याप्रमाणे त्याचा एक आपसूक फायदा किंवा एक ॲडव्हान्टेज बँकेला देखील त्या ठिकाणी मिळत असतं. त्यांच्या संकल्पनेतून येणारे अनेक वेगवेगळे विषय असतील. शाखावाढ हा तर विषय आपला रेग्युलर विषय आहे, परंतु या तंत्रज्ञानाच्या माध्यमातून अधिक प्रगती करण्याचं काम इथून पुढच्या काळात देखील त्या ठिकाणी केलं जाईल. आणि हे सगळं करताना ही बँक दत्तात्रय गोविंदराव वळसे पाटील उर्फ दादा यांनी सर्वसामान्य माणसाच्या हितासाठी आणि या लोकांच्या सर्व जनतेच्या भल्यासाठी त्या ठिकाणी सेवेसाठी त्या ठिकाणी उभारलेली आहे याची जाणीव ठेवून आणि नवीन तंत्रज्ञानाचा वापर करून दोन्हीची सांगड त्या ठिकाणी घालून बँकेची घोडदौड पुढच्या काळामध्ये करण्यासाठी सर्व संचालक मंडळ प्रयत्नशील राहील असा विश्वास मी या निमित्ताने व्यक्त करतो. आपण सर्वजण आलात आणि या QR कोडच्या कार्यक्रमाला एक छोट्या कार्यक्रमाला मोठा कार्यक्रम करण्याचं स्वरूप देण्याचं काम आपल्या सर्वांनी त्या ठिकाणी केलं. पुन्हा एकदा मी सर्वांचं मनापासून स्वागत करतो आणि माझे 2 शब्द थांबवतो. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय शिवराय. धन्यवाद दादा. या ठिकाणी आपण ज्या काही अपेक्षा व्यक्त केलेल्या आहेत बँकेच्या संदर्भात, बँकेच्या प्रगतीविषयी संचालक मंडळ तर प्रयत्नशील असेलच, प्रयत्नशील राहीलच, परंतु या ठिकाणी सर्व सेवक, सर्व शाखा हा कार्यक्रम ऑनलाईन पाहतात. सर्व सेवकांच्या वतीनं मी या ठिकाणी सर्व संचालक मंडळ असेल आपणास या ठिकाणी आश्वासित करतो की बँकेच्या प्रगतीमध्ये आपण जी काही स्वप्न पाहिलेली आहेत, 5,000 कोटीच्या ठेवी असतील किंवा QR कोड असेल, RTGS असेल, स्वतःचा बँकेचा कोड असेल, अकाउंट असेल RBIमध्ये, ह्या सर्व बाबींचा पूर्ततेसाठी बँकेचे सर्व कर्मचारी निश्चितच आपलं 100% योगदान देतील असे आशा या ठिकाणी मी आपणास देतो. आणि यानंतर बँकेत सर्वात महत्त्वाचा कार्यक्रम म्हणजे बँकेच्या QR कोडचं अनावरण. ज्या QR कोडच्या माध्यमातून संपूर्ण देशभरामध्ये बँकेचं नाव या ठिकाणी जाणार आहे. बँकेचं ऐतिहासिक असा QR कोड की ज्याचं अनावरण ह्या भव्य दिव्य अशा पराग उद्योग समूहाच्या हॉलमध्ये आपण अत्याधुनिक हॉलमध्ये आपण करत आहोत. त्या QR कोडचं अनावरण बँकेचे अध्यक्ष, उपाध्यक्ष, सर्व संचालक मंडळ आणि सर्व मान्यवर सर्वांच्या उपस्थितीमध्ये अत्यंत नेत्रदीपक पद्धतीने अशा ऐतिहासिक क्षणांचे आपण या ठिकाणी साक्षीदार आहोत. आणि या बँकेच्या QR कोडचं अनावरण सर्वांच्या शुभ हस्ते या ठिकाणी संपन्न होत आहे. मी सर्वांना या ठिकाणी चेअरमन साहेब असतील, व्हाईस चेअरमन साहेब असतील, सर्व संचालक मंडळ असतील, सर्वांना विनंती करतो की आपण या ठिकाणी बँकेच्या QR कोडचं अनावरण करावं. झूम कर. QR कोडचं स्वागत करायचं आहे.
अत्यंत नेत्रदीपक अशा पद्धतीनं बँकेच्या QR कोडचं अनावरण बँकेचे अध्यक्ष उपाध्यक्ष सर्व संचालक मंडळ आणि मान्यवरांच्या हस्ते या ठिकाणी झालेलं आहे. मी सर्वांना विनंती करतो की कृपया आपण असं नसतं व्हायचं आहे. सर्व संचालक मंडळ सर्व मान्यवर सर्वांना विनंती आहे आपण या ठिकाणी असं नसतं व्हायचं आहे. अत्यंत नेत्रदीपक आणि सुंदर अशा पद्धतीनं बँकेच्या QR कोडचं अनावरण या ठिकाणी संपन्न झालेलं आहे. आणि आता यानंतर यानंतर मी सर्वांना या ठिकाणी विनंती करतो की कृपया आपण आता ज्या QR कोडचं या ठिकाणी अनावरण केलं आहे त्या QR कोड संदर्भात आम्ही एक छोटीशी क्लिप, त्याचा यूज कसा करायचा, वापर कसा करायचा, त्याची माहिती कशी असावी ही सर्वांना माहिती असणं गरजेचं आहे. त्या संदर्भात एक छोटीशी व्हिडिओ क्लिप या ठिकाणी बँकेने तयार केलेली आहे. कृपया ती सुद्धा या ठिकाणी आपण पाहावी आणि QR कोडचा कसा वापर करायचा हे सुद्धा जाणून घ्यावं असं या ठिकाणी मी आपणास विनंती करतो. कृपया क्लिप सुरू करावी. ताई तुमचे 2780 रुपये झाले. ताई जरा पैसे शॉर्टेज पडताय. ताई बिलकुल काळजी करू नका. शरद बँकेचा सुरू झालाय नवीन QR कोड. आता पेमेंट नोटांवर नाही तर होणार बोटांवर. शरद सहकारी बँकेने सुरू केला आहे तंत्रज्ञानाचा नवा अध्याय. QR कोड पेमेंट प्रणाली. आता कॅशचं टेन्शन नाही ना सुट्ट्या पैशांची विवंचना. फक्त स्कॅन करा, पेमेंट करा आणि निर्धास्त व्हा. दैनंदिन व्यवहारामध्ये शरद बँकेचा QR कोड झाला विश्वासू सोबती. सहकारातून समृद्धीकडे नेणारी, विश्वास, सेवा आणि सातत्याचा आधार देणारी आपली शरद सहकारी बँक. लघुउद्योजक, महिला बचत गट, तरुण व्यवसायी सर्वांच्या प्रगतीचा डिजिटल हात. शरद बँकेचा QR कोड. आपली बँक शरद बँक. आणि या ठिकाणी आपण आता क्लिप तर पाहिलेलीच आहे, परंतु प्रत्यक्ष प्रॅक्टिकल स्वरूपामध्ये त्या QR कोडचा कसा वापर करायचा, ज्यांचाच आपण या ठिकाणी सुरुवातीलाच सत्कार केला असे आराध्या एंटरप्राइजेसचे सर्व नितीन भागुजी बानकेले यांना मी या ठिकाणी आमंत्रित करतो. आणि कृपया आपण प्रॅक्टिकल स्वरूपामध्ये QR कोडचा कसा वापर करायचा किंवा त्याचं प्रात्यक्षिक आपण या ठिकाणी कृपया दाखवायचं असं मी या ठिकाणी आपणास विनंती करतो. माझ्याच अकाउंटला येणार आहेत ना. आपण जनरली फोनपे गुगल पे वापरतोच, त्याच्यावरनं QR कोड स्कॅन करून पेमेंट ट्रान्सफर करू शकतो. कुठल्याही शॉपमध्ये कुठल्याही रिटेल आउटलेटमध्ये ट्रान्सफर करू शकतो. हे काय केलं आहे QR कोड हे बघा. आता आपण 5 केलेच होते, परत 11 टाकू आपण. आता हा QR कोडवर आपण स्कॅन केलं आहे. तुम्हाला जो 11 टाकायचा आहे तो 11 टाकून आपण ते पेमेंट ट्रान्सफर करू शकतो. हो पेमेंट झालं. ओके हां हां. धन्यवाद नितीन शेठ की या QR कोडचं प्रात्यक्षिक स्वरूपात प्रॅक्टिकलसुद्धा या ठिकाणी आपण सर्वांनी पाहिलेलं आहे. आणि यानंतर आपला हा छोटेखानी कार्यक्रम आहे. आणि या छोटेखानी कार्यक्रमात आपल्या बँकेची जी यशस्वी अशी घोडजोड गेली कित्येक वर्ष सुरू आहे आणि यशाची नवनवी शिखरे बँक या ठिकाणी पादाक्रांत या ठिकाणी करीत आहेत. बँकेचे अध्यक्ष आदरणीय देवेंद्र शेठ शहासाहेब यांच्या मार्गदर्शनाखाली बँकेने या ठिकाणी फार अशी घोडदौड केलेली आहे, भरपूर क्षेत्र पादाक्रांत केलेली आहे. या ठिकाणी
त्यांचा स्वतःचा व्यवसाय भारतभरात नव्हे तर जगभरामध्ये ज्यांनी विस्तारला आणि आपल्या स्वतःच्या उद्योग समूहाचं गोवर्धन ब्रँड जगभरात ज्यांनी विस्तारला, त्या माध्यमातून बँकेचं नावसुद्धा उज्ज्वल करण्याचं काम या ठिकाणी ज्यांनी केलं, असे या बँकेचे विद्यमान अध्यक्ष आणि ज्यांनी या ठिकाणी 6 शाखा असताना 6 शाखाच्या 27 शाखा, त्याचप्रमाणे ज्यावेळेस 25 ते 30 लोकांचा स्टाफ असताना आता जवळपास 300 लोकांचा स्टाफ आणि बँकेचा या ठिकाणी टर्नओव्हर 100 कोटीपेक्षा कमी असताना जो 3200 कोटीपर्यंत या ठिकाणी अल्पावधीतच नेलेला आहे आणि यापुढील काळातसुद्धा तो 5000 कोटीपर्यंत नेण्याचा ज्यांचा गेले 2 वर्षात मानच आहे, असे बँकेचे यशस्वी कर्तृत्ववान अध्यक्ष आदरणीय देवेंद्र शेठ शहासाहेब, मी आपणास या ठिकाणी विनंती करतो की आपण या ठिकाणी आम्हा सर्वांना, सर्व खातेदारांना, संचालकांना, सर्व सेवकांना या ठिकाणी मार्गदर्शन करायचे. आज या ठिकाणी बँकेचा एक आगळा वेगळा QR कोडच्या कार्यक्रमाच्या निमित्तानं या ठिकाणी उपस्थित असलेले बंटीदादा, त्याचप्रमाणे CEO, सर्व संचालक आणि ज्या QR कोडसाठी अग्रणी पुढे येऊन या ठिकाणी शरद सहकारी बँकेचा कोड ॲक्सेप्ट करण्यासाठी आपल्या व्यवसायात जागा ज्यांनी दिली, असे सर्व बँकेचे उत्तम ग्राहक, ऑनलाईन उपस्थित असणारे सर्वच बँकेचा स्टाफ आणि ज्यांनी अतिशय कमी वेळेमध्ये फुल हाऊस म्हणून जी ॲडव्हर्टायझिंग मार्केटिंग कंपनी आहे, त्यांचे मयुरेश काळे आणि सर्व त्यांचा असणारे सर्व साथी, आणि या कार्यक्रमाला छोटेखानी कार्यक्रम पण संबंध ग्राहकांना कळावा, सगळीकडे पोचावा, यासाठी फक्त आमंत्रित आमचे सर्व पत्रकार, मग सर्व ज्येष्ठ पत्रकार असतील, यूट्यूबचे सगळे चॅनल, पर्सनल चॅनल चालवणारे, आणि या कार्यक्रमासाठी विशेष जी एफर्ट्स घेतली, एकदा संचालकां बोर्डाने ठरवलं आणि एवढ्या कमी वेळेमध्ये या ठिकाणी या टीममध्ये ज्यांनी मेहनत केली, मग आमचे अश्विनी असेल, पंढरी असेल, अभय असेल, जे देशमुख साहेबांच्या अंडर संचालकांचा स्टाफ जो सेवकांचा असेल, त्या सगळ्यांनी या ठिकाणी आज या कार्यक्रमाला सगळीकडे पोहोचवण्यासाठी जे एफर्ट घेतो आहे, त्या सगळ्यांचं मी या ठिकाणी स्वागत करून, आज बँकेला असं एकदम काय झालं असं सगळ्याला गेल्या 2-3 दिवसापासून उत्सुकता होती की QR कोड वगैरे. तर कदाचित ग्रामीण भागासाठी थोडंसं हे नवीन असेल किंवा QR कोड हा गुगलचा किंवा पेटीएमचा याचाच फक्त असू शकतो, पण बदलत्या रूपात, बदलत्या चेहऱ्यात ज्या दादांनी या ठिकाणी आपण फिल्म पाहिली की 72च्या दुष्काळात आपली सर्वसामान्य माणसांकरता, शेतकऱ्यांकरता ही बँक उभी केली, पण त्यांची आज बदलत्या स्वरूपात ही नवं जे बँकिंग आहे ते बँकिंग आपण जर ॲक्सेप्ट केलं नाही तर असणाऱ्या स्पर्धेमध्ये आपण पुढे जाऊ शकणार नाही. म्हणून बँकेने खूप काही गोष्टी ठरवल्या. मागील काही काळात काही गोष्टीची अडचणी होत्या, त्या सगळ्या गोष्टींची अडचण पार करून आज मला खूप अभिमान वाटतो की बँकेच्या इतिहासात पहिला वेळा 0% NPA हा या मार्चमध्ये आपण सादर केला. फिनान्शियल वेल मॅनेजमेंट. पण तेवढ्यावर थांबून चालणार नाही, फक्त 0 NPA केला, वसुली केली, एवढ्यावर हे नाही आहे. तर आपल्याला
वाढ करायची असेल, 5,000 कोटीचा टप्पा पार करायचा असेल, तर आजूबाजूला असणाऱ्या सर्व स्पर्धा, आपण कोऑपरेटिव्ह आहे की लिमिटेड आहोत, हे ग्राहक पाहणार नाही आहे. ग्राहक पाहणार आहे की मला इतर बँकांपेक्षा माझ्या बँकेत, शरद सहकारी बँकेत सेवा त्या तुलनेची मिळते का नाही, तशा पद्धतीची मिळते का नाही, आणि त्याच्यासाठीच्या ज्या ज्या गोष्टी आहेत त्या सर्व गोष्टी या ठिकाणी संचालक मंडळाने सांगितलं आहे की रिझर्व्ह बँकेच्या चौकटीच्या आत बसून आपण आपला प्रोग्रेस हा यथोचित असाच पुढे नेला पाहिजे. 100% आज आमच्या 1866 म्हणजे जवळपास 1900 कोटी रुपयाच्या सगळ्या ठेवी आहेत. 3500-3400 कोटी रुपयाचा टोटल बिझनेस आहे. 30,000 जवळपास सभासद आहेत आणि बँकेचे ठेवीदार जवळपास 13,000 इतके आहेत. आणि हे असताना देखील पुढच्या काळात म्हणजे याच वर्षाच्या टप्प्यात जवळपास डिसेंबर दिवाळीच्या दरम्यान 3 शाखा या ठिकाणी आणखीन विस्तारीकरण, म्हणजे आत्ता 27 आहेत, तर त्या अकोला म्हणजे ज्या नगर जिल्ह्याचा अनुभव बँकेला चांगला आहे आणि अकोला शहरात जवळपास कोऑपरेटिव्ह कुठली बँक नाही संगमनेर अकोलामध्ये, तिथं एक या ठिकाणी ब्रँच ओपन करायचा मानस आहे. उळवे जे शहर आहे म्हणजे अटल सेतूच्या अलीकडे, जिथे JNPTच्या डॉकवर बिझनेस करणारे, काम करणारे जे लोक आहेत, तिथे आंबेगाव, जुन्नर, खेड परिसरातून आपल्या खूप तिथे आहेत, तर तिथे आपली ब्रँच म्हणजे नवं विमानतळ जिथं होतं आहे तिथे आपली ब्रँच यावी. आणि ठाण्यामध्ये देखील आपला परिसरातले लोक खूप आहेत, म्हणून ठाण्यामध्ये एक ब्रँच असा संचालक बोर्डाचा या ठिकाणी मानस आहे. पुढच्या काही दिवसात या तिन्ही ब्रँचेस या ठिकाणी लवकरच आपल्या ग्राहकांच्या सेवेत असतील. आपला विस्तार, आपल्या ठेवी 5,000 कोटी किंवा दुसऱ्या काही गोष्टी वाढ करत असताना बँकेचा व्यवसाय किंवा बँकेचा नफा हा केवळ डोळ्यासमोर नाही, ज्या बँकिंगपेक्षा खूप काही, हे जे ब्रीदवाक्य आहे तो डोळ्यासमोर ठेवून आपले लोक आपल्याबरोबर व्यवसाय करतील, आपल्याबरोबर आणखीन पुढे जातील, हेच डोळ्यासमोर मानस आहे. बँकेने तुम्हाला, आपल्याला सगळ्याला माहिती आहे की विविध माध्यमातून म्हणजे जवळपास अण्णासाहेब महामंडळातून तुम्ही त्या ठिकाणी रजिस्ट्रेशन करा आणि बँकेचं कर्ज मिळवा. अण्णासाहेब महामंडळाचे 0% जे व्याजाचं हे आहे त्यातून जवळपास 1,000 तरुण नवउद्योजक या ठिकाणी बँकेने त्यांना अर्थसहाय्य दिलेलं आहे. आणि माझ्यासारख्या व्यक्तीला तर तेच आनंद आहे की नोकरी मागण्यापेक्षा नोकरी देणारे बना. आज आपल्याकडे खूप चांगली अशी अपॉर्च्युनिटी आहे. छोटे मोठे स्टार्टअपचे व्यवसाय करा. तुमच्याकडे उत्साह मार्गदर्शन लागत असेल तर जरूर या ठिकाणी शरद सहकारी बँकेच्या माध्यमातून की कुठला व्यवसाय करावा किंवा कसं हे करावं त्याचं देखील एक आम्ही सेपरेट, की जगाच्या समोर किंवा आपल्या आजूबाजूच्या परिसरात अपॉर्च्युनिटी काय आहे आणि तुझ्या भोवतीलचा किंवा तुमची मानसिकता पाहून आणि तुमची अर्थव्यवस्था पाहता शरद सहकारी बँक तुमच्या कुठल्या व्यवसायाला नेमकं भरारी देऊ शकते याचं देखील एक कंटिन्युअस मार्गदर्शन या शरद सहकारी बँकेच्या माध्यमातून आम्ही उभं करत आहोत. जास्तीत जास्त 5,000 कोटी 10,000 कोटी तो तर एक याचा भाग आहे, निश्चयाचा भाग आहे, पण केल्यानंतर करायचं काय, तर असे अनेक व्यावसायिक, उद्योजक, सामान्य शेतकरी यांना या बँकेच्या माध्यमातून त्यांच्या जीवनात उभारी देण्यासाठी या बँकेचं उद्दिष्ट आहे. आणि तेच उद्दिष्ट पार करण्यासाठी जे माझे सर्व स्टाफ, कर्मचारी अहोरात्र या ठिकाणी प्रामाणिकपणे एक मेहनत घेत असतात, पण त्यांना एक चांगली दिशा देण्यासाठी,
कारण आज बँकिंग कंप्लीट बदललेलं आहे. तुम्ही ब्रँचेस वाढवा किंवा बँकात हे करा, तुमचा विस्तार जरूर आहे, पण प्रत्यक्ष बँकेत जाऊन व्यवहार करायचा हा माझ्या हिशोबाने जवळपास 40% हे घटलेलं आहे. 40% लोक हे आपल्या मोबाईलवरनंच सगळे व्यवहार करतात. त्यामुळे पुढच्या 5 वर्षात, म्हणजे आम्ही 5-10 वर्षापूर्वी 15 वर्षापूर्वी ATM आणले. ATMचं खूप आकर्षण होतं की पाहिजे तिथे ATMचं कार्ड वापरलं आणि आपले पैसे काढले, आपले व्यवहार केले. पण त्या काळाची गरज होती. मला तर आता असं वाटायला लागलं की पुढच्या 5 वर्षात हे ATM कधीतरी 10-15 वर्षापूर्वी STD बूथ होते ना, तसे ते दिसायला लागतील. नोटा द्यायच्याच नाही आणि घ्यायच्याच नाही या केंद्र सरकारच्या चांगल्या धोरणामुळं. आणि लोकही कशाला ओझं वाहतील, कारण आता मोठी नोट बंद झाली, छोटी आली, छोट्यावर आणखीन छोटी होणार. त्यामुळं असं घेऊन फिरण्याचा भाग नाही आला. तुला किती पैसे हवे आणि मला किती द्यायचेत हे केवळ या QR कोडमुळंच शक्य होणार आहे. त्यामुळं हा QR कोड आपण खूप आधुनिकतेने तत्परतेने तो या ठिकाणी स्वीकारलेला आहे. मला खूप अभिमान आहे की हा बँकेचा स्वतःचा आहे. त्यासाठी आमच्या IT टीमनी, बाकीच्या टीमनी, टेक्निकल टीमनी खूप कमी काळामध्ये हे सगळं प्राप्त केलं. आणि अशाच पद्धतीने बँकेत अकाउंट उघडायचं जरी असेल तरी पुढच्या काळात शरद सहकारी बँकेचा कर्मचारी, एक सेवक तुमच्या घरात, तुमच्या दारात येऊन तुमच्या फॉर्मॅलिटी डॉक्युमेंट्स पूर्ण करून या ठिकाणी जागेवर तुम्हाला त्या स्पॉटवर अकाउंट तुमच्या घरात त्या ठिकाणी उघडून देईल. अशा सगळ्या सुविधा आणि व्यवस्था शरद सहकारी बँक करण्याचा हा मानस आहे. बँकेत यावं, बँकेत जरूर तुमचं वेलकम असणार आहे. एक चांगलं उत्साहाचं वातावरण त्या ठिकाणी असणार आहे. पण RTGSची व्यवस्था, याची व्यवस्था पाहिजे त्या वेळाला लवकरच तो देखील पुढच्या महिना 15 दिवसात तोही दिवस पाहायला मिळेल का शरद सहकारी बँकेचा आपला एक स्वतःचा RTGS कोड. आजही सुविधा आहेत पण त्या चॅनलच्या थ्रू आहेत. पण स्वतःचा एक शरद सहकारी बँकेचा डायरेक्ट IFSC कोड ज्याला म्हणतात तो देखील लवकरच मिळेल. त्यामुळे ग्राहकांना असणाऱ्या सुविधा या ठिकाणी अधोगत देण्यासाठी आणि नवीन जगाच्या प्रमाणे या ठिकाणी मिळण्यासाठी मानस आमचा हा प्रयत्न सगळा असणार आहे. अनेक बँकांची जशी स्पर्धक कर्ज आहेत, माणसांना आमच्याकडे सोने तारण एक विभाग आहे, पण त्या सोने तारण विभागाला देखील एक मोठी चालना या ठिकाणी आम्ही लवकरच देत आहोत की तो आला की त्याचं 15 मिनिटात त्याचं ते सोने तारण कर्ज जे आहे त्याला लवकरात लवकर कसं मिळेल आणि त्याच्यासाठी ज्या काही फॅसिलिटीज आहेत प्रायव्हेट बँकांच्या किंवा या सुवर्ण क्षेत्रात असणाऱ्या बँका ज्या आहेत की त्या जलद गतीने त्या ठिकाणी त्याला डिस्बर्समेंट होती, तर ते सुद्धा एक नवा शेप या ठिकाणी आम्ही घेत आहोत. अनेक ठिकाणी आता मंचरसारख्या ठिकाणी किंवा शिरूरसारख्या ठिकाणी, जुन्नरमधल्या काही जुन्नरची शाखा असेल पण त्याच्या आजूबाजूला 30-40 छोटी मोठी 2000, 5000, 10,000ची जी छोटी विलेजेस आहेत, गावं आहेत, तिथे सुद्धा एक रिलेशनचा माणूस त्या ठिकाणी तुमच्या घराजवळ कसा उभा राहील, महिलांचे असणारे दैनंदिन त्या ठिकाणी खाती तिथे कशी ओपन होतील, ते त्यांच्या डिपॉझिट कशी दैनंदिन ठेवता येतील, त्याचं देखील एक मोठं जाळं या ठिकाणी आम्ही उभं करत आहोत. आणि त्याही माध्यमातून म्हणजे आज इकडे आमच्याकडे नोकरी मागणारे लोक जागा आमच्याकडे 70 आहेत आणि फॉर्म आमच्याकडे 3000 आहेत. एवढ्या सगळ्यांना बँक ॲकोमोडेट करू शकत नाही, किती कॅपेबल असला आणि कसं असला. पण या 3000 लोकांना मी हा विश्वास देतो की तुम्हाला स्वतःचं जीवन उभं करायचं असेल आणि शरद सहकारी बँकेवर तुमचा जर विश्वास असेल तर त्याच्यासाठी 3 नाही 5000 लोकांना या ठिकाणी शरद सहकारी बँक उभं करू शकेल इतका विश्वास या ठिकाणी मला आहे. त्यामुळं व्यावसायिक बना, छोटा मोठा उद्योग करायचा असेल तर तो या ठिकाणी पुढे विश्वासाने जा
आणि म्हणून या ठिकाणी शरद सहकारी बँक आज तर खरा आपण हा छोटेखानी कार्यक्रम या ठिकाणी घेतोय. 8-10 दिवसापूर्वी आदरणीय नामदार साहेबांची या ठिकाणी मी वेळ घेतली होती, परंतु मधल्या मागच्या आठवड्यामध्ये जी अतिवृष्टीचा संबंध महाराष्ट्रामध्ये एक वातावरण पाहिलं, तर अशा परिस्थितीमध्ये तो कार्यक्रम घेणं मला उचित वाटलं नाही आणि साहेबांच्या परवानगीने सांगितलं की ठीक आहे, या अतिवृष्टीचा भाग आहे, एक नैसर्गिक हे आहे, पण बँकेच्या प्रगतीसाठी तुम्हाला जो ऑनलाईन किंवा व्हर्च्युअल कार्यक्रम घ्यायचा असेल तर तो तुम्ही ते या ठिकाणी पुढं घ्या. निश्चित नामदार दिलीप वळसे पाटलांचं नेतृत्व या ठिकाणी या आपल्या सर्वच सहकार संस्थांना असतं. त्याप्रमाणे शरद सहकारी बँकेला देखील खूप चांगल्या पद्धतीचं त्यांचं बारकाईने लक्ष असतं. लोकांच्या जिव्हाळ्याची असणारी बँक आणि लोकांच्या प्रेमात असणारे नामदार साहेब आपल्या या बँकेचे या ठिकाणी एक खूप मोठं आपल्याला नेतृत्व साथ देत असताना या बँकेची अधिकाधिक वाढ होण्यासाठी आणि पुढच्या 3 ते 4 वर्षामध्ये आज 27 आहेत, 3 मी जाहीर केल्या, 30 आहेत आणि 50 शाखा आणि 5,000 कोटी हा जो विस्तार आहे तो आपल्या सगळ्यांच्या सहकार्याने या ठिकाणी आपण पुरा करू, एवढंच या ठिकाणी सांगतो. आणि आमच्यावर ज्या ग्राहकांनी विश्वास ठेवला, ज्या यांनी केला, त्यांचा पुन्हा एकदा या ठिकाणी मी आभार मानतो आणि या ठिकाणी मी माझे 2 शब्द संपवतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद चेअरमन साहेब. या ठिकाणी आपण आपल्या व्यवसायामध्ये ज्या पद्धतीने गरुड झेप घेतलेली आहे आणि बँकेने सुद्धा ज्या पद्धतीने बँक गरुड झेप घेत आहे, यापुढील काळात सुद्धा आपल्या मार्गदर्शनाखाली आपण जो काही विश्वास व्यक्त केला, जे काही टार्गेट्स दिलेत, ज्या काही गोष्टी डिपॉझिट असेल, टर्नओव्हर असेल, जो अचीव करण्याचा आपला जो मानस आहे, ज्या अशक्य अशा गोष्टी आपण आपल्या स्वतःच्या व्यवसायाच्या माध्यमातून साध्य केलेल्या आहेत, त्या बँकसुद्धा या ठिकाणी असाध्य वाटणाऱ्या गोष्टी सर्व बाकीच्या सर्वांना या ठिकाणी साध्य करण्याचा प्रयत्न केल्याशिवाय निश्चितपणे राहीलच. आज गेल्या वर्षीसुद्धा या ठिकाणी राजगुरुनगरी सहकारी बँकेने पुणे जिल्ह्यामध्ये 426 कोटी रुपयाचा सगळ्यात जास्त टर्नओव्हर आम्ही केला अशा पद्धतीचा पेपरला जाहिरातबाजी केली. 406 कोटीचा टर्नओव्हर त्यांनी वर्षभरात केला अशी जाहिरात केली. परंतु या ठिकाणी शरद सहकारी बँकेने 426 कोटी रुपयाचा टर्नओव्हर वर्षभरात केला आहे आणि पुणे जिल्ह्यामध्ये 1 नंबरचं जे स्थान आहे ते आपण या सर्वात जास्त व्यवसाय एकाच वर्षात करणारी बँक म्हणून नाव लावलं. भले आपण त्याची जाहिरात केली नसेल, त्यांनी केली असेल, परंतु त्यांच्यापेक्षा सुद्धा 20-22 कोटीचा जास्त बिझनेस आपण या ठिकाणी CEO साहेबांच्या मार्गदर्शनाखाली असेल, संचालक मंडळाच्या मार्गदर्शन, सर्व कर्मचाऱ्यांच्या सहकार्याने एका वर्षभरामध्ये 426 कोटीचा बिझनेस या ठिकाणी केला आहे. यापुढील काळात तो व्यवसाय निश्चितच आपण या ठिकाणी वाढवू आणि बँकेच्या प्रगतीमध्ये असाच याच पद्धतीने हातभार आपल्या सर्वांचा या ठिकाणी लागेल. अत्यंत छोटेखानी असा हा कार्यक्रम होता. सर्व बँकेतले कर्मचारी असतील, आपले मुख्य कार्यालयातील कर्मचारी असतील, संचालक मंडळ असतील, खातेदार असतील, बँकेचे हितचिंतक असतील, अत्यंत कमी वेळेमध्ये या ठिकाणी उपस्थित राहिले. मी सर्वांचं या ठिकाणी मनापासून या ठिकाणी आभार मानतो आणि शेवटचा जो आभार प्रदर्शनाचा कार्यक्रम आहे ते आभार प्रदर्शन या ठिकाणी बँकेचे माजी उपाध्यक्ष आणि पंचायत समितीचे सुद्धा माजी उपसभापती आदरणीय माननीय शिवाजीराव लोंढे साहेब यांना या ठिकाणी विनंती करतो की आपण या ठिकाणी आभार प्रदर्शन करावं. शरद सहकारी बँकेच्या माध्यमातून आज या ठिकाणी QR कोडच्या अनावरण सोहळ्याच्या निमित्तानं उपस्थित असलेले बँकेचे चेअरमन देवेंद्र शेठ, बँकेचे व्हाईस चेअरमन विवेक वळसे पाटील, बँकेचे सर्व आमचे सहकारी संचालक, त्याचप्रमाणे या निमित्तानं उपस्थित असलेले तालुक्यातील सर्व पत्रकार बंधू, विशेषतः QR कोडचा वापर करणारे सर्व आमचे ग्राहक, त्याचप्रमाणे बँकेचे असलेले सर्व सेवक वर्ग, या कार्यक्रमाला जॉईन झालेले आपल्या बँकेचे सर्व शाखाधिकारी, त्याचप्रमाणे
सर्व मान्यवर उपस्थित, शरद सहकारी बँकेच्या माध्यमातून आज QR कोडचं अनावरण या ठिकाणी संपन्न झालेलं आहे. आपण त्या निमित्तानं या ठिकाणी उपस्थित झालात. उपस्थितीबद्दल आपणा सर्वांचं मी आहे बँकेच्या वतीनं चेअरमन, व्हाईस चेअरमन असतील, संचालक बोर्ड असेल, यांच्या वतीनं आभार मानतो. आणि खऱ्या अर्थानं 2014-15 साली या ठिकाणी बँकेनं एक स्लोगन तयार केलं होतं, बँकिंगपेक्षाही खूप काही. त्या माध्यमातून आज आपल्या बँकेनं या क्षेत्रामध्ये फार मोठी प्रगती केलेली आहे. वेगवेगळ्या प्रकारचं बँकेचं असलेलं कामकाज पुढं नेत असताना मधल्या काळामध्ये मग नोटबंदी असेल, त्याचप्रमाणे कोरोनाचा काळ असेल, या काळामध्ये सुद्धा बँकेनं एक चांगल्या प्रकारे ग्राहक सेवा देण्याचं काम केलेलं आहे. आणि खऱ्या अर्थानं बँकेचे असलेले चेअरमन देवेंद्र शेठ असतील, बँकेचे मार्गदर्शक नामदार वळसे पाटील साहेब असतील, यांच्या माध्यमातून चाललेली ही बँकेची घोडदौड अशीच पुढं चांगल्या प्रकारे चालावी, त्यासाठी आपणा सर्वांचं सहकार्य यापुढेही अशाच प्रकारे मिळावं, अशा प्रकारची मी आपणाला सर्वांना या सोहळ्याच्या निमित्तानं विनंती करतो आणि सर्वांना या उपस्थितीबद्दल धन्यवाद देतो. त्याचप्रमाणे आमच्या पोकरकर साहेबांची विनंती आहे की मनोगतासाठी, बाईटसाठी आपण या ठिकाणी त्यांना वेळ द्यावा. आपलं बाईट्स देण्यासाठी तिथे हे तयार केलेलं आहे, आमची टीम ते घेईल. चेअरमन साहेबांच्या विनंतीला, बँकेच्या विनंतीला आपण सर्व मान देऊन उपस्थित राहिले. सर्वांना एक विनंती आहे की नाश्त्याची सोय इथं केलेली आहे, अप्रतिम नाश्ता आपण सर्वांसाठी आहे. हा कार्यक्रम संपताना आपण त्याचा लाभ घ्यावा अशी मी सर्वांना विनंती करतो. त्याचबरोबर बँकेचे कर्मचारी, बँकेचे हितचिंतक आणि सर्व खातेदार यांना एक विनंती करतो की चेअरमन साहेबांनी त्यांच्या वतीने मी विनंती करतो की स्टेटस किंवा इतर ज्या टेलिफोनच्या गोष्टी आहेत, मोबाईल आहेत, त्याच्यावर ते लाईक करा. आपलं फेसबुक आहे, पेज आहे, इतर जे माध्यम आहेत त्याला जर आपण आपल्या मित्रपरिवार किंवा सहकार्यांना जर ते फॉरवर्ड केलं किंवा लाईक केलं, शेअर्स केलं, तर आपलं बँक, आपलं पेज हजारात नव्हे तर लाखो लोकांपर्यंत पोहोचल, याची दक्षता आपण घ्याल अशी मी आपणा सर्वांना विनंती करतो. आणि आता हा कार्यक्रम संपल्यानंतर इथेच याच हॉलमध्ये पाठीमागे आपल्याला सुंदरशा नाश्त्याची सोय केलेली आहे, त्याचा IT तर तो चेअरमन साहेबांनी सांगणार होते, परंतु ते म्हणे शेवटला तुम्ही सांगा. तर सर्वांना विनंती आहे की नाश्ता केल्याशिवाय कुणीही जाऊ नये. आणि ग्रुप फोटोलाही ते सर्वांनी, संचालक, चेअरमन साहेब, विनंती आहे एक ग्रुप फोटो द्या आम्हाला कार्यक्रम. ताई, तुमचे 2780 रुपये झाले. ताई, जरा पैसे शॉर्टेज पडताय. ताई, बिलकुल काळजी करू नका. शरद बँकेचा सुरू झालाय नवीन QR कोड. आता पेमेंट नोटांवर नाही तर होणार बोटांवर. शरद सहकारी बँकेने सुरू केला आहे तंत्रज्ञानाचा नवा अध्याय, QR कोड पेमेंट प्रणाली. आता कॅशचं टेन्शन नाही, ना सुट्ट्या पैशांची विवंचना. फक्त स्कॅन करा, पेमेंट करा आणि निर्धास्त व्हा. दैनंदिन व्यवहारामध्ये शरद बँकेचा QR कोड झाला विश्वासू सोबती. सहकारातून समृद्धीकडे नेणारी, विश्वास, सेवा आणि सातत्याचा आधार देणारी आपली शरद सहकारी बँक. लघुउद्योजक, महिला बचत गट, तरुण व्यवसायी सर्वांच्या प्रगतीचा डिजिटल हात शरद बँकेचा QR कोड. आपली बँक शरद बँक. अरे आम्हाला फोटो घ्यायचे, जरा फोटो आतमध्ये घ्या. बोला भारत माता की वंदे इन्कलाब. विनंती आहे सर्वांची की तुम्ही बरोबर असा. एकच मिनिट समोर पाहिजे सगळ्यांना.
भारत माता की वंदे आपली बँक. आपली बँक आता नोटांवर नाही होणार, आता नोटांवर नाही होणार, आपली बँक. थँक्यू. आज या ठिकाणी शरद सहकारी बँकेने QR कोडच्या निमित्तानं बँकेची आधुनिकता या ठिकाणी इतर सर्व बँकांच्या कॉम्पिटिशनमध्ये प्रायव्हेट बँकेच्या देखील शरद सहकारी बँक आता त्या पद्धतीने या ठिकाणी एक नवा रूप घेऊन आलेली आहे. मला विश्वास आहे आमचे असणारे ग्राहक, आमचे असणारे सभासद या सगळ्यांना या QR कोडच्या माध्यमातून अधिकाधिक व्यवहाराची घडचण या माध्यमातून करतील आणि बँकेचा आणि त्यांचा व्यक्तिगत हा देखील फायदा या बँकेच्या माध्यमातून होणार आहे. बँक फक्त QR कोड एवढ्या माध्यमातून न राहता पुढच्या काळामध्ये जे उद्दिष्ट आहे की 50 ब्रँचेस 5,000 कोटीच्या एकंदर ठेवी आणि किमान 9,000 रुपयाच्या उलाढाल या पुढच्या 3 ते 4 वर्षात या बँकेत व्हाव्यात. त्यासाठी सगळी घोडदौड या ठिकाणी जरूर आहे आणि ग्राहकांचा एक उत्तम प्रतिसाद या ठिकाणी या QR कोडला मिळालेला आहे. मला आजच आनंद आहे की 27 शाखेतून एका दिवसात अनाऊन्स केल्या गेल्या. आमचा QR कोड अनेक ग्राहक दुकानदारांनी 1000 ते 1200 ग्राहकांनी इमिजिएट तो ॲक्सेप्ट केलेला आहे आणि पुढच्या काळात तो 10,000 ग्राहकांपर्यंत पोचेल असा या ठिकाणी विश्वास आहे. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र. आता नोटांवर नाही बोटांवर पेमेंट असणार आहे आणि या स्लोगनने आम्ही सगळे पुढे वाढणार आहे. धन्यवाद. शरद सहकारी बँकेने आता नोटावर नाही तर बोटावर पेमेंट हे जे स्लोगन केलं आहे ते लवकरच घराघरात पोहोचेल असा मला विश्वास आहे. शरद बँकेने अनेक अडचणीवर मात करून केलेल्या प्रगतीचा मी साक्षीदार आहे. मला आठवतं 1972ला मी 12 वर्षाचा होतो. त्यावेळेस माझ्याच निरगुडसर या गावी सहकार मंत्री दत्तात्रय वळसे पाटील यांनी सभासद नोंदणी केली. माझ्या वडिलांचा 5व्या क्रमांकाचा सभासद आहे या बँकेचा. त्यावेळेस बँकेचं सभासद फी होती फक्त 51 रुपये आणि जे सभासद होतील तेव्हा त्यावेळेस स्कीम टाकली होती वळसे पाटलांनी, चहा आणि मिसळ फ्री. म्हणजे त्या काळात चहा मिसळचं फार मूल्य होतं. त्यानंतर विधानसभेचे माजी अध्यक्ष आणि आता माजी सहकार मंत्री दिलीप वळसे पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली बँकेने फार मोठी गरुड झेप घेतलेली आहे. बँकेचे अध्यक्ष देवेंद्रभाई शहा, उपाध्यक्ष विवेक वळसे पाटील व सर्व संचालक मंडळाने बदलत्या काळानुसार बदलत्या तंत्रज्ञानानुसार याचा वापर केला आणि त्यामुळं ही बँक, मला विश्वास आहे आजचं जे पाहिलं त्यांचा उत्साह वगैरे, तर येत्या 5 वर्षात 5,000 कोटीच्या पुढं ठेवीवर जाईल असा मला विश्वास आहे. आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे यापुढं जो QR कोड आहे आणि ATMचं बोलले त्याच्याशी मी सहमत आहे. 5 वर्षांनी ATMची अवस्था STD बूथसारखी होईल आणि यापुढं बोटाबरोबर सगळं बँक खिशात राहणार आहे. म्हणजे आता ह्यापुढं रोख स्वरूपाचे व्यवहार होणार नाहीत. कारण आम्ही पाहतो भाजीवालीसुद्धा आता याचाच वापर करते QR कोडचा आणि शरद बँक निश्चित प्रगतीच्या शिखरावर जाईल असा मला विश्वास आहे. धन्यवाद. आता नोटावर नाही तर बोटावरच शरद सहकारी बँक. शरद सहकारी बँकेच्या QR कोडचा आज अनावरण समारंभ कार्यक्रम संपन्न झाला. या कार्यक्रमासाठी बँकेचे विद्यमान अध्यक्ष आदरणीय देवेंद्र शेठ शाह, उपाध्यक्ष विवेक पाटील वळसे, सर्व संचालक मंडळ, पत्रकार, विविध भागातील खातेदार, बँकेचे कर्मचारी आणि खातेदार, ज्यांचं बँकेत खाते आहे ते बँकेचा सेवेचा लाभ घेणारे सर्वांना विनंतीपूर्वक निमंत्रित केल्यावर आजचा जो कार्यक्रम संपन्न झाला तो अतिशय चांगल्या आणि
सुंदर वातावरण संपन्न झालं. बँकेने इतर बँकेबरोबर स्पर्धा करताना ज्या इतर बँका खातेदारांना सुविधा निर्माण करून देतात त्या सुविधा शरद सहकारी बँकेच्या खातेदारांनाही तात्काळ मिळणं गरजेचं आहे. हे आदरणीय नामदार वळसे पाटील साहेब यांचं स्वप्न मार्गदर्शन असतं. त्याप्रमाणे बँक संचालक मंडळ अधिकारी कर्मचारी कार्यरत असतात आणि बँकेच्या सभासदांना कर्जदारांना ठेवीदारांना ज्या नवीन सुविधा या देशात जगात येतात त्या सुविधांचा वापर करण्याची संधी शरद बँकेमार्फत उपलब्ध करून दिली जात आहे. त्या व्यवहारांचा त्या ज्या गोष्टी नवीन उपलब्ध करून देतो त्याचा लाभ खातेदारांनी घ्यावे अशी मी सर्वांना विनंती करतो. शरद सहकारी बँकेचा नवीन अशा QR कोडचा अनावरणाचा कार्यक्रम आज या ठिकाणी अत्यंत थाटामाटामध्ये संपन्न झालेला आहे. जवळपास बँकेचं सर्व संचालक मंडळ, QR कोड वापरणारे खातेदार, बँकेचे हितचिंतक, सर्व 27 शाखा या ठिकाणी ऑनलाईन पद्धतीने या कार्यक्रमामध्ये सहभागी झाल्या. 27 शाखांचे शाखाधिकारी, सर्व स्टाफ सर्वांनी या ठिकाणी कार्यक्रमाचा लाभ घेतला आहे आणि यापुढील काळात या QR कोडच्या माध्यमातून बँकेच्या व्यवसाय वृद्धीमध्ये निश्चित असे भरघोस अशी वाढ होईल. बँकेचं कासा डिपॉझिट मोठ्या प्रमाणात वाढून बँकेच्या वाढीला निश्चितच हातभार लागेल अशी अपेक्षा सर्व संचालक असतील, अध्यक्ष उपाध्यक्षांनी व्यक्त केली आणि यापुढील काळात बँकेची या माध्यमातून अशीच भरभराट होईल अशी या ठिकाणी मी आशा व्यक्त करतो. आपली बँक शरद सहकारी बँक. शरद सहकारी बँक लिमिटेड मंचर ही उत्तर पुणे जिल्ह्यातील अग्रगण्य असणारी बँक. हे बँकेची आता प्रगती सुमारे 5,000 कोटीचं उद्दिष्ट ठेवून वाटचाल चालू आहे आणि त्या निमित्ताने आज सभोवताली संपूर्ण जगभरामध्ये मीडिया आणि इलेक्ट्रॉनिक जाहिरात डिजिटलायझेशनमार्फत बँकिंगची प्रणाली सुरू झालेली आहे. त्यामध्ये सहभागी होण्यासाठी शरद सहकारी बँकेने स्वतःच्या याचा QR कोड कार्यान्वित केला आहे. त्याचा आज अनावरण झालेलं आहे आणि त्या अनावरणमध्ये सर्व शाखा ऑनलाईन डिजिटलायझेशनमार्फत सहभागी झालेल्या आहेत. बँकेचे सर्व संचालक, अध्यक्ष मान्य देवेंद्र शेठ शाह, उपाध्यक्ष विवेकदादा वळसे पाटील, सर्व संचालक मोठ्या प्रमाणात उपस्थित झालेत आणि ह्या QR कोडच्या माध्यमातून शरद सहकारी बँक भविष्यामध्ये कासा डिपॉझिट असेल, छोटे मोठे व्यावसायिक असेल त्यांना एक फार मोठा आधार लागून बँकेच्या व्यवसायामध्ये भरमसाठ वाढ होईल अशी खात्री आहे आणि त्याचा सर्वांनी QR कोडचा लाभ घेऊन बँकेच्या प्रगतीमध्ये सहभागी व्हावं असे आव्हान मी करत आहे. आपली बँक शरद बँक, आता नोटावर नाही तर बोटावर पेमेंट. आज शरद सहकारी बँकेचं QR कोडचं अनावरण या ठिकाणी संपन्न झालं. मी प्रथम शरद सहकारी बँकेच्या ज्या कार्यक्रमाबद्दल या ठिकाणी बँकेला हार्दिक असे धन्यवाद देतो, त्यांना शुभेच्छा देतो. शरद सहकारी बँक ही महाराष्ट्रात नावाजलेली त्या ठिकाणी बँक आहे आणि आजच्या तंत्रज्ञानाच्या युगात शरद सहकारी बँकेने देखील स्वतःचा QR कोड काढला. हे निश्चितपणे गौरवास्पद बाब आहे. आज या QR कोडचा उपयोग व्यावसायिक, नोकरदार, सर्वसामान्य व्यक्ती यांना निश्चितपणे होणार आहे आणि बँकेने असंच नवीन तंत्रज्ञान त्या ठिकाणी आत्मसात करावं जेणेकरून लोकांना देखील चांगल्या पद्धतीची सेवा बँकेच्या माध्यमातून उपलब्ध होईल. पुन्हा एकदा शरद सहकारी बँकेने या ठिकाणी त्याचा QR कोड स्वतःचा त्या ठिकाणी उपलब्ध केला आणि आम्हाला देखील त्याचा लाभ या ठिकाणी घेता आला. निश्चितपणे आम्हाला या गोष्टीचा आनंद आहे. पुन्हा एकदा शरद सहकारी बँकेला या ठिकाणी शुभेच्छा व्यक्त करतो आणि या ठिकाणी थांबतो. धन्यवाद. आता नोटावर नाही तर होणार बोटावर पेमेंट. आज शरद बँकेच्या QR कोड ओपनिंगचा कार्यक्रम इथे मोठ्या उत्साहात संपन्न झाला. विशेष म्हणजे त्यांनी ऑनलाईन पद्धतीने हा कार्यक्रम म्हणजे खरोखरच QR कोड हा ऑनलाईन पद्धतीने करणारी पहिलीच बँक असेल आणि त्यांनी ज्या आज मार्केटमध्ये ज्या गरजा आहेत QR कोड पेमेंटच्या आज सर्व डिजिटायझेशन झालेलं आहे. त्यासाठी मोठं पाऊल उचललेलं आहे. ग्राहकांच्या गरजात लक्षात घेऊन शरद सहकारी बँक नेहमी अग्रगण्य असते आणि त्या पद्धतीने पुढे पाऊल उचलत असते. तरी आता आज झालेल्या QR कोड ऑनलाईन QR कोड सोहळ्यासाठी त्यांच्या टीमचे मी खूप खूप धन्यवाद देतो, आभार मानतो. नमस्कार. या अनावरण सोहळ्यासाठी याच्या पाठीमागे ज्यांचे कोणाचे शरद सहकारी बँकेचा स्टाफ असो, टेक्निकल स्टाफ असो तर त्यांचे मी सर्वांचे आभार मानतो आणि त्यांचं जे आता स्लोगन आहे
की आता नोटांवर नाही बोटांवर पेमेंट हे खरोखरच त्यांना पुढे घेऊन जाईल आणि बोटांवर त्यांचं पेमेंट होईल आणि त्यांच्या या यशासाठी मी त्यांना शुभेच्छा देतो. धन्यवाद. आज बोलताना एवढा आनंद होत आहे की आजचा शुभ दिन म्हणजे आज राजे छत्रपती शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक सोहळा आणि ह्या शुभदिनी आज शरद सहकारी बँक लिमिटेड बँकिंगपेक्षाही खूप काही अशा ह्या बँकेचा QR कोड याचा अनावरण सोहळा होत आहे आणि हा अनावरण सोहळा करत असताना आमच्या सर्व बँकेचा स्टाफ असेल, सर्व अधिकारी असेल, सर्व कर्मचारी असतील यांचा यामध्ये फार असा मोलाचा वाटा आहे. हे सांगताना मला एवढा आनंद होत आहे की आपला हा QR कोड सर्व माझ्या महिला भगिनींपर्यंत, सर्वसामान्यांपर्यंत आजच्या ह्या माध्यमातून घरोघरी जाईल आणि आता हा नको कॅचची जबाबदारी QR आहे सोपा भारी, आता नोटांवर नाही बोटांवर पेमेंट असा आजचा हा नारा सर्व घरोघर पोचला जाईल अशी मी शाश्वती देते आणि थांबते. आता नोटांवर नाही होणार बोटांवर पेमेंट. आता नोटांवर नाही तर बोटांवर पेमेंट.